नमस्कार. आज मी आपल्याला उपासाची भगरीची भाकरी आणि ठेचा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी भगर आणि थोडासा साबुदाणा घेतला आणि ते बारीक निघावं त्यासाठी मी ते गरम करून घेतलं थोडंसं. आता मी ते मिक्सरमधून काढते. आता हे आपण चाळून घेऊया, म्हणजे जाड राहणार नाही. आता ह्याच्यासाठी पाणी गरम करून घेणार आहे आणि आपली भाकरी छान वळली पाहिजे. किती गरम करायचं ते उकळून घेते आणि उकळून घेते थोडं. भाकरी आता हे उकळलेलं पाणी मी ह्या पिठात टाकत आहे. ज्वारीच्या पिठाची सुद्धा भाकरीचं वळतात ना, त्याच्यातही असं गरम पाणी घ्यावं लागतं. उतवणी, त्याला कोणी उतवणी म्हणते, कोणी उन्वणी म्हणते. आणि हे थोडं थंड झालं की हातानं मळून घ्यायचं. आणि आपण साबुदाणा टाकला तो याला चिकटपणा येण्यासाठी. आता आपण याला थंड पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकतो चांगलं. पीठ लावलेला भात वरून करायचा. काय काय पीठ लावलेला भात आपण भाकरी तव्यावर टाकताना वरच्या बाजूने करायचा. आणि बदलूनही होते. 30 साबुदाण्याची खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो. मग असं बदलून काहीतरी केलं तर चांगलं लागते. हा पीठवाला भाग खाली आहे ना, तव्यावर टाकताना वरच्या बाजूने करायचं. हे सांगते मी पुन्हा. आपण भाकरी करताना त्याच्या खाली असं चिटकू नये म्हणून पीठ टाकतो, पण तव्यावर टाकताना हा पिठाचा भाग वर करायचा आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे आपलं पिठही जळणार नाही आणि भाकरी चांगली होईल. नुसत्या भगरीची जर भाकरी केली तर एकदम कडक होते, पण जर साबुदाणा टाकला तर नरम होते आणि पीठही चिकट होतं. किंवा बटाटा टाकला तरी चालतो उकडलेला.
परतलंय. आता एक ताट ठेवते बाजूला. आता मी ठेचा करत आहे. मिरच्या अशा कापून घेतल्या म्हणजे त्या अंगावर उडत नाही, नाहीतर मिरची भाजताना आपल्या अंगावर उडते. घ्यायच्या अशा डाग पडेपर्यंत. शेंगदाण्याचं तेल वापरलंय मी, तुम्ही कोणतंही वापरू शकता. मी आता हे काढून घेत आहे. गरम गरम असतानाच मिरच्या फुटल्या की लवकर फुटल्या जातात. मी हे शिंदे मीठ टाकत आहे. थोडंसं जिरं यात घालत आहे. कुणी कुणी यामध्ये शेंगदाणे खोबरं टाकतात, पण मला आवडत नाही. मला असा ओरिजिनल ठेचाच आवडतो मिरचीचा, म्हणून मी शेंगदाणे यात घातले नाही. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता. आणि असा कुटलेलाच चांगला लागतो, नाही मिक्सरमध्ये पण फिरवता आला असता. ओबड धुबड कुटलेला ठेचा चांगला लागतो. आता एक आपली ठेचा भाकरीची थाळी तयार आहे. आपल्याला ही भाकरी जर डब्यात वगैरे बाहेर न्यायची असेल तर हिला तूप लावून ठेवल्यावर नरम पण राहू शकते, आणि घरी असल्यावर तर गरम गरम खाताच येते. 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा थोडासा गरम करून घेतला, मिक्सरमधून काढला, त्यात गरम पाणी टाकून पीठ मळून घेतलं आणि मिरच्या तेलात भाजून त्याचा ठेचा केला. उकळलेलं पाणी टाकून मळून घेतलं पीठ. आहे अजून 2 भाग. किती मिनिटाचा झाला